आज के ब्लॉग में देखिए त्र्यंबकेश्वर और पंचवटी में हमने क्या देखा। Hey guys, it's your Beamer boy back again with the new vlog। तो गाइज आपके लिए स्पेशल दर्शन है नासिक की फेमस गोदा आरती की। A few moments later। गोदा आरती की दर्शन होते ही सबसे पहले हम आ गए कपालेश्वर महादेव मंदिर दर्शन करने। 5 minutes later। सवेरे की हार्ड ट्रेकिंग हरियर की करके हम सब लोग यहाँ पे रूम करके जैसी बेड पे गिरे वैसी सो गए। 8 hours later। देन अगले दिन नहा धोकर तैयार होके हम निकल गए पंचवटी के दर्शन करने के लिए। सीता गुफा। मोबाइल बंद कर इसमें। गुफा से बाहर निकलते ही उसकी अपोजिट साइड में ये सीता हरण का एग्जीबिशन था। इस एग्जीबिशन में पूरा विस्तार में बताया था कि सीता हरण किस प्रकार किया गया था। पहिला ऑटो तिसरा चौथा आणि पाचवा पंचवटी। पण वनवासात आलेले हा इथे झोपडी बनवून राहिलेले आहेत। इथे 1 वर्ष 12 दिवस राहिलेले। ही रामाची पर्णकुटी। सीतामाता रावणाला दान द्यायचं, जी रामाने पर्णकुटी बांधली होती ही रामाची पर्णकुटी। सीतामाता रावणाला दान द्यायचं, ही रेषा पार केली तर त्याची जलरेषा झाली। हा जो ब्रिज आहे त्याच्या खालून जे पाणी वाहतं त्याला लक्ष्मणाची रेषा म्हणतात। अच्छा। दर्शन करून घे। हो। आतमध्ये ब्राह्मण आहे, दान द्यायचं, हा। ती रेषा पार केली, लक्ष्मणजींनी घेतलेली रेखा। रेषा झालेली। हा। हा जो ब्रिज आहे हा, समोरचा त्याच्या खालून ब्रिज। जे पाणी वाहतं हा। त्याला लक्ष्मणाची रेषा म्हणतात। लक्ष्मण रेषा। रामटेक म्हणून किल्ला आहे, तिथनं हे पाणी येतं। आता तिथून तर इथपर्यंत ब्रिज बनवते। कुंभमेळा येऊ राहिला ना, हो पाणीवाली का होय। कारण का रावण आतमध्ये गेला असता तर जळून रात झाला असता, म्हणून सीता माता रावणाला दान द्यायची ती रेषा पार केली तर त्याची जलरेषा झाली। एवढी 5 पांडवांना यांची मूर्ती काट्यात भेटली होती म्हणून याला काट्या मारुती असं म्हणते। त्रेतायुग, द्वापारयुग, सतयुग, आता चालू आहे कलियुग। सतयुगामध्ये एकच रावण होता, कलियुगामध्ये घराघरात। आता घराघरात रावण कसा काय, नवरा कोणाला म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे। आपली जी बायको असते आपण तिथं नवरा असतो, बरोबर। नवरा हा शब्द उलटा वाचा अरे बापरे। रुपया कभी किसी का होकर नहीं रहा। रूप बोला तो चेहरा, रुपये बोले तो पैसा। आज सबका रूप बहुत बढ़िया है तुम्हारा, 10-20 साल के बाद चेंज होने वाला है। रुपये आज है तो कल नहीं है, और आदमी को दोनों चीज का ज्यादा गम है। तो अंकल हमको सब बता रहे अब इनके साथ पूरा पंचवटी कर लेते गाइस। और ये हम तीनों बैठे हुए और ये हमारा चौथा। जिंदगी में कभी किसी को इतना मत चाहो जिससे अपने को तकलीफ होगी। कोई भी रहने दो, शादी हो जाने के बाद पति पत्नी बोलते हैं तू मेरे लिए जीना, मैं तेरे लिए जिएगा, दोनों एक साथ ऊपर जाते हैं क्या? फिर झूठा दिलासा क्यों देना? कर्म है इस दुनिया में, बाकी कुछ ना लगे रे हाथ, बाकी सब कुछ जल जाता है जलती चिता के साथ। जीवनामध्ये दोनच व्यक्ती समजले होते जीवन काय आहे। एक होते रामदास स्वामी, दुसरे होते गौतम बुद्ध। गौतम बुद्ध हा राजाचा मुलगा होता, आयुष्यात कुठल्या गोष्टीचं कमी नव्हतं। जीवनामध्ये 2 गोष्टी बघितल्या, सगळ्या गोष्टींचा त्याग केला। तुमच्या आमच्याकडे तेही नाही तरी गर्व फार आपल्याला, हे माझं ते माझं, हे काही कामाचं नाहीये। दुसरे होते रामदास स्वामी, लग्नाचं पहिलं वाक्य कोणतं आहे, शुभमंगल सावधान। जसे सावध झाले तर डायरेक्ट टाकलेला गेले। 3 जणांना आयुष्य वाढत होते, एक माणसाला, एक बैलाला आणि एक कुत्र्याला। तर म्हणे तिघही 30-30 वर्ष जगा। तर मनुष्य म्हणे देवा 30 वर्ष जगून मी करू काय, मला जास्त आयुष्य दे। देव म्हणे ठीक आहे। तर 15 वर्ष माणसाचं आयुष्य कमी करतो, सॉरी माणसाचं वय आहे ना 30 वर्षे करतो। त्याच्यानंतर आहे ना बैलाचं कमी करतो, माणसाला देतो। कुत्र्याचं कमी करतो, माणसाला देतो। म्हणे आता बस का, तर म्हणे हो बस। तर ज्या वेळेस पहिल्याचं वय संपत, लग्न वगैरे झाल्यानंतर तर बायको करता बैलासारखं राबावं लागतं। आणि ज्या वेळेस कुत्र्याचं वय येतं तर कुत्र्यासारखी लाईफ बनते। आता आपण बैलवाले